नमस्कार. श्री नवनाथ कथासार अध्याय 40वा. श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. चरपटीनाथाने इंद्राची दुर्दशा करून टाकली म्हणून इंद्रास फारच खिन्नता वाटली व झालेला अपमान त्याच्या मनास लागून राहिला. त्याने चरपटीनाथाचा प्रताप वर्णन करून बृहस्पतीजवळ गोष्ट काढली की तो अल्पवयीन असून तेजस्वी आहे हे खरे, परंतु प्रत्यक्ष हरिहराच्या प्राणावर आणून पेटवली आणि आपली करामत दाखवली. इतके सामर्थ्य दुसऱ्या कोणाचे नाही. एक वाताक्षण विद्या ही देवविद्या कशी फैलावली कळत नाही, परंतु ती विद्या आपणास साध्य होईल अशी काहीतरी युक्ती काढावी. त्यापेक्षा त्यांच्या घरी जाऊन त्यांचे दासत्व स्वीकारून त्यास आनंदित करावे. अशा भावार्थाचे इंद्राचे भाषण ऐकून बृहस्पतीने सांगितले की नाथास येथे आणावे. हे फार चांगले. सोमयाग करावा, म्हणजे त्या निमित्ताने नाथास येथे आणण्यास ठीक पडेल. ते तेथे आल्यानंतर तू त्यांच्या खुशामतीमध्ये तत्पर राहा आणि त्यांच्या मर्जीनुरूप वागून त्यांना प्रसन्न करून घे. आपला मतलब साधून घे. हाच एक मार्ग सुलभ व साध्य दिसतो. ही बृहस्पतीची युक्ती इंद्रास मान्य झाली व त्यास आनंदही झाला, परंतु चरपटीकडे कोणाला पाठवावे हा विचार पडला. बृहस्पती म्हणाला, अष्टवसूपैकी उपरीक्ष वसू हा मच्छिंद्रनाथाचा पिता होय. तो जाऊन त्यास घेऊन येईल. पूर्वी मच्छिंद्रनाथ येथे आला होता तेव्हा त्याचा चांगला आदर सत्कार झालेला आहे. तो नवनाथास घेऊन येऊन तुझा हेतू सफल करेल. हे ऐकून इंद्राने उपरीक्ष वसूस बोलावून त्यास आपला हेतू सांगितला व विमान देऊन नाथास आणण्यास पाठवले. मग तो बद्रिकाश्रमास येऊन मच्छिंद्रनाथास भेटला. गोरक्ष, धर्मनाथ, चौरंगी, काणिफा, गोपीचंद, जालंधर, अडबंगी आदी नाथमंडळी तेथेच होती. उपरीक्ष वसू येताच मच्छिंद्रनाथाने उठून त्याच्या पायावर मस्तक ठेवले. त्याने सर्वांसमक्ष इंद्राचा निरोप कळवला आणि बोध करून नवनाथास अमरपुरीस घेऊन येण्यासाठी फारच आग्रह केला व त्यांच्याकडून येण्याचे कबूल करून घेतले. मग जालंधर, काणिफा, चौरंगी, मच्छिंद्र, गोरक्ष, अडबंगी, गोपीचंद आदी करून जोगी विमानात बसले. गौडबंगाल्यास हेळापट्टणास येऊन गोपीचंदाने आपल्या आईस घेतले. मग तेथून वडवाळ गावी जाऊन वटसिद्धनाथास बोध करून बरोबर घेतले. तसेच गोमतीच्या तीरी जाऊन भर्तृहरीस घेतले. ताम्रपर्णीचे काठी जाऊन चरपटीनाथास घेतले. पुणे प्रांतात विडगावहून रेवणनाथास घेतले. असं याप्रमाणे 84 सिद्धासह नवनाथ विमानात बसवून सोमयागाकरिता अमरावतीस गेले. त्यांचे विमान आलेले पाहिल्याबरोबर इंद्र नाथास समोरा गेला आणि नम्रपणाने बोलून त्यांच्या पाया पडला. मग त्याने सर्वांस घरी नेऊन आसनावर बसवले व त्यांची षोडोपचाराने पूजा केली. सर्व देव आनंदाने त्यांच्यापुढे उभे राहिले. नंतर सोमयज्ञ करण्याचा आपला हेतू इंद्राने सर्वांस सांगितला व कोणत्या स्थानाची योजना करावी हे कळवण्यासाठी प्रार्थना केली. मग मच्छिंद्रनाथ व बृहस्पती यांनी आपापसात विचार करून सिंहलदीपामध्ये जे अटव्य अरण्य आहे तेथे शीतल छाया असून मुदकाचा सुकाळ असल्याने तेथे यज्ञाची तयारी केली व स्त्रीसह स्वतः यज्ञासाठी बसण्याचा विचार करून बृहस्पतीकडे मंत्र म्हणण्याची व नवनाथांकडे कुंडात आहुती देण्याची कामांची त्याने योजना केली. हे वन किलोतलेच्या सीमेत होते म्हणून तेथे असलेल्या मीननाथाची मच्छिंद्रनाथास आठवण झाली. म्हणून मच्छिंद्रनाथाने उपरीक्ष वसूस त्या दोघांस घेऊन येण्यास सांगितले. त्याप्रमाणे किलोतमेसही मी येथे घेऊन येतो असे सांगून उपरीक्ष वसू गेला व ते सर्व आल्यावर मच्छिंद्रनाथाने त्यांना राहवून घेतले. मच्छिंद्रनाथाने मीननाथास विद्याभ्यास शिकवला. पुढे बृहस्पतीने इंद्रास सांगितले की आपण यज्ञास न बसता उपरीक्ष वसूस बसावे. मग बृहस्पतीच्या शिफारशीवरून उपरीक्ष वसूच्या हातात इंद्राने यज्ञ कंकण बांधले व आपण देखरेख ठेवू लागला. जो पदार्थ लागेल तो इंद्र स्वतः देत होता. त्याने सेवा करण्यात कसूर ठेवली नाही. त्यावेळची इंद्राची आस्था पाहून सर्व जती प्रसन्न झाले. मीननाथास मच्छिंद्रनाथ विद्या शिकवत असता इंद्राने मयुराच्या रूपाने गुप्तपणे झाडावर राहून वाताक्षण मंत्रविद्या साधून घेतली.
ती प्राप्त होताच इंद्रास परम संतोष झाला. 1 वर्ष यज्ञ चालला होता. तोपर्यंत मच्छिंद्रनाथ विद्या शिकवत होता. यज्ञ सांगता होताच मच्छिंद्रनाथ अग्रपूजेस बसला. मग यथासांग पूजा झाल्यावर इंद्राने दुसऱ्या नाथांची पूजा केली व वस्त्रभूषणे देऊन सर्वांस गौरविले. मग सर्व नाथ कनकासनावर बसल्यावर इंद्र हात जोडून विनंती करू लागला की माझ्याकडून एक अन्याय घडला आहे, त्याची मला क्षमा करावी. तो अन्याय हा की मीननाथास विद्या पडवीत असताना ती सर्व मी चोरून शिकलो आहे. यास्तव आपण वर देऊन ती फलद्रूप करावी. इंद्राचे हे चौर्यकृत्य ऐकून सर्व नाथांनी रागाने शाप दिला की तू कपटाने आम्हास आणून विद्या साधून घेतली आहेस, पण ती निष्फळ होईल. तो शाप ऐकून उपरीक्ष वसू व बृहस्पती यांनी पुष्कळ प्रकारांनी विनवून त्या संतुष्ट केले. नंतर इंद्राने एवढ्या दीर्घ प्रयत्नाने व अतिश्रमाने साधलेली विद्या फलद्रूप होण्यासाठी काहीतरी तोडजोड करावी अशी देवादिकांनी विनंती करून रदबदली केली. मग नाथ म्हणाले, इंद्राने 12 वर्ष तपश्चर्या करावी व नाथपंथांचा छळ करू नये, म्हणजे त्यास ती फलद्रूप होईल. असा उशाप देऊन विमानारूढ होऊन सर्व नाथ पृथ्वीवर आले व तीर्थयात्रा करू लागले. यावेळी मच्छिंद्रनाथाने किलोतलेस विचारून मीननाथासही समागमे घेतले होते. मैनावतीस हेळापट्टणास पोचवले. मीननाथाचे सिद्ध शिष्य 3 झाले. त्या सर्व नाथांची फाटाफूट होऊन ते तीर्थयात्रा करीत फिरू लागले. इंद्राने सह्याद्री पर्वतावर 12 वर्ष तपश्चर्या केली. मंत्रप्रयोगाच्या वेळेस जे पाणी सोडी त्या उदकाचा प्रवाह वाहू लागून तो भीमरथीस मिळाला. त्या ओघास इंद्रायणी असे नाव पडले. याप्रमाणे तपश्चर्या पूर्ण झाल्यावर इंद्र अमरावतीस गेला. 9 नाथ बहुत दिवसपर्यंत तीर्थयात्रा करीत होते. शके 1710 पर्यंत ते प्रकट रूपाने फिरत होते. नंतर गुप्त झाले. एका मठीमध्ये काणिफा राहिला. त्याच्याजवळ पण वरच्या बाजूने मच्छिंद्रनाथ, ज्याच्या बायबा असे म्हणतात, तो राहिला. जालंधरनाथास जानपीर म्हणतात, तो गर्भगिरीवर राहिला. आणि त्याच्या खालच्या बाजूस गहिनीनाथ, त्यास गैरीपीर म्हणतात. वडवाळणेस नागनाथ व रेवणनाथ विटगावी राहिला. चरपटीनाथ, चौरंगीनाथ व अडभंगीनाथ गुप्त रूपाने अद्यापही तीर्थयात्रा करीत आहेत. भर्तरी पाताळी राहिला. मीननाथाने स्वर्गात जाऊन वास केला. गिरिनाथ पर्वती श्री दत्तात्रेयाच्या आश्रमात गोरक्षनाथ राहिला. गोपीचंद व धर्मनाथ हे वैकुंठास गेले. मग विष्णूने विमान पाठवून मैनावतीस वैकुंठास नेले. 84 सिद्धापासून नाथपंथ भरभराटीस आला. आता नवनाथाने चरित्र संपले असे सांगून मालुकवी म्हणतात, गोरक्षनाथाचा या ग्रंथाविषयी असा अभिप्राय आहे की यात जो न मानील किंवा त्याची निंदा करील तो विघ्न संतोषी इह परलोकी सुखी न राहता त्याचा निर्वंश होऊन तो शेवटी नरकात पडेल. हा श्री नवनाथ भक्ती कथासार ग्रंथ शके 1741 प्रमाणिथिमा संवत्सरी ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेस मालुकवीने श्रोत्यास सुखरूप ठेवण्यासाठी व त्याचे हेतू परिपूर्ण होण्यासाठी श्री दत्तात्रेयाची व नवनाथांची प्रार्थना करून संपविला.